सर्वप्रथम माइल्ड फेस वॉश वापरून मी चेहरा स्वच्छ केला आहे. फेस वॉश करून झाल्यावर मी मॉइश्चरायझर लावत आहे. मला हे मॉइश्चरायझर खूप आवडतं आणि मॉइश्चरायझर लावलं म्हणजे आपला स्किनचा बेस तयार होतो. कारण तुम्ही भारीतला भारी मेकअप प्रोडक्ट जरी वापरला आणि तुमची स्किन इव्हन नसेल, तर मेकअप चांगला दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, व्हिटॅमिन सी हे जे तुम्ही स्टेप बाय स्टेप यूज करता, हे प्रोडक्ट यूज करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी माझी आवडती बायोडर्माची क्रीम वापरत आहे. माझी स्किन ही नॉर्मल टू ड्राय आहे आणि मला ही मॉइश्चरायझर खूप उपयोगी पडली आहे. सनस्क्रीन मी सकाळीच वापरली होती, त्यामुळं मी डबल वापरणार नाही आहे. पण जर तुम्ही वापरली नसेल, तर सनस्क्रीन जरूर लावा आणि ते गरजेचं आहे. आता प्रायमर. त्यामुळे तुमचे ओपन पोर्स कमी दिसतील आणि पुढचे प्रोडक्ट छान बसतील. त्यामुळं व्यवस्थित तुम्ही प्रायमर लावून घ्या. मी मेकअप खूप कमी प्रोडक्ट आणि कमी स्टेप यूज करते, जेणेकरून माझ्यासारख्या ज्या महिला आहेत की त्यांना मेकअपमधलं खूप काही येत नाही, प्रो मेकअप करायचा नाही आहे, पण हां, मेकअप करायची आवड आहे. प्रत्येक वेळी आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही, तर मग घरी कसा करायचा, जे वस्तू आहेत त्या कशा वापरायच्या आणि त्यांनीच आपण किती सुंदर तयार होऊ शकतो, मी एवढंच फक्त दाखवत आहे. फाउंडेशन नेहमी तुमच्या त्वचेच्या रंगाला मॅच होणारा असावा. उगाच घरात पडलेला आहे म्हणून वाया जाऊ नये म्हणून वापरायचा. चुकीने आणलाय आता, वापरून टाका, असे नका करू. चांगले फाउंडेशन कमी पैशामध्येही मिळू शकते. 150 ते 250 पर्यंत येऊ शकतात. काही गोष्टी स्वतः जाऊनच खरेदी केली पाहिजे, म्हणजे तुमच्या स्किनला जो कलर मॅच होतो तोच तुम्ही आणताल. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगितलं तर कन्फ्युजनमध्ये किंवा न कळाल्यामुळे कलर शेड जर चेंज आणला तर मग तुम्हाला मेकअप चांगला दिसणार नाही, करा वाटणार नाही, वस्तू तशाच पडून राहत्याल, पैसे वेस्ट होतील. एवढंच सांगण्याचा माझा उद्देश आहे की स्वतः जाऊन हीच फाउंडेशन खरेदी केलं पाहिजे. फाउंडेशन आपलं चांगलं मर्च झालं पाहिजे. मी ब्रशचा वापर नेहमी करतेच असा नाही, कधी करते कधी नाही करत. तर आज मी ब्रशचा वापर करत नाही. फाउंडेशन पूर्ण अंडर आईज, स्माइली लाईन्स, जे आपल्या चेहऱ्याच्या स्माईल केल्यानंतर बाजूला दिसणाऱ्या लाईन्स असतात, त्या लाईन्स, कपाळावरच्या फाईन लाईन्स, ह्या सर्व मी व्यवस्थित फाउंडेशननी मर्ज करून घेते. आता आपण मेकअप फिक्सर करणार आहोत. यामुळे तुम्हाला छान वेळ भेटेल तयार व्हायला, फोटो काढायला, व्हिडिओ काढायला, म्हणजे गडबड होणार नाही. असा विचार येणार नाही, माझा मेकअप उतरेल की काय,